नमस्कार मंडळी. प्रत्येक पालकाला आपल्या मुलाच्या भविष्याची काळजी असते आणि आपल्या मुलाचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी प्रत्येक पालक आपल्या मुलाला सर्व सुविधा उपलब्ध करून देत असतात, स्वातंत्र्य देत असतात. तो म्हणेल त्या गोष्टी त्याला वेळेत पुरवल्या जातात. पण या सर्व गोष्टी पुरवत असताना आपण मुलाला एक गोष्ट नकळतपणे देतो, ते म्हणजे बेजबाबदार वृत्ती. कारण सर्व सुविधा म्हटल्याबरोबर मिळाल्यामुळं मुलाला कष्टाची, मेहनतीची जाणीव होत नाही आणि त्यामुळं आजची मुलं बेफिकीर बनत चाललेली आहेत. जेव्हा केव्हा मुलाला आपण एखादी काम सांगितलं जातं किंवा एखादी गोष्ट सांगितली जाते तेव्हा ती वेळेत कधीच पूर्ण केली जात नाही आणि आज क्षणोक्षणी प्रत्येक वर्गामध्ये मुलं बेजबाबदार, बेफिकीर बनत चाललेली आहेत. याची कुठं ना कुठं सुरुवात घरापासून आणि पालकांनी दिलेल्या संस्कारापासून होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. एका शाळेत आदित्य नावाचा मुलगा होता. तो नेहमी शाळेमध्ये उशिरा यायचा. सांगितलेलं कोणतंच काम तो वेळेवर पूर्ण करायचं नाही. तेव्हा पालकाकडे जेव्हा शिक्षक तक्रार करायचे तेव्हा त्याची आई म्हणायची की माझा मुलगा खूप हुशार आहे, खूप स्मार्ट आहे, त्याला सांगायची काहीच गरज नाही, तो अभ्यास नक्कीच करेल आणि परीक्षेत चांगले मार्क्स घेईल. त्यावर शिक्षक गप्प बसायचे. वडीलही म्हणायचे की माझा मुलगा एकुलता एक आहे, त्याला जर मी थोडंसं रागवलो किंवा मारलं तर तो काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेईल आणि त्यामुळं तो ज्याप्रमाणे अभ्यास करतो त्याप्रमाणे तो करेल तेव्हा करेल. अशा प्रकारे पालकही मुलासमोरच शिक्षकाला उत्तर द्यायचे आणि त्यामुळं मुलाला कुठंतरी मी चुकीचं जरी वर्तन केलं तरी मला कोणीही रागवत नाही अशी गोष्ट त्याच्या मनामध्ये कायमची रुजली गेली आणि त्यामुळं स्वतःच्या चुका तो मान्य करायला तयार नव्हता. चुकीच्या वर्तनाबद्दल शिक्षा मिळणार नाही ही गोष्ट त्याला मान्य झाली आणि त्यामुळं हळूहळू तो चुकीच्या गोष्टी करू लागला. शाळेत जेमतेम मार्क्स घेऊन तो पास झाला. पुन्हा कॉलेजला गेल्यानंतर तिथेही अशाच चुकामुळं तो त्या ठिकाणी सुद्धा चांगले मार्क्स घेऊन पास होऊ शकला नाही. नोकरीच्या ठिकाणी त्याच्या अशा वर्तनामुळं त्याला नोकरी सोडून द्यावी लागली आणि मंडळी यामुळं त्या मुलाचं भविष्य अंधकारमय झालं. म्हणून आज मुलांना ज्या ज्या चुका ते मुलं करतात तेव्हा त्यांना त्यांच्या चुकाची जाणीव करून देणं आवश्यक आहे. स्पष्टपणे त्यांना परिणामांची जाणीव करून देणं जर आपण दिली तर त्या ठिकाणी मुलं चुका करण्याचं टाळतील आणि भविष्यामध्ये ते अशा चुकांपासून दूर राहतील. कारण आज क्षणोक्षणी आपल्याला मुलं चिडखोर, हट्टी, रागीट आणि चुका मान्य न करणारी मुलं आढळत आहेत आणि यामुळं त्यांच्या मनामध्ये अहंकारवृत्ती निर्माण झालेली आहे. मी जे करतो तेच बरोबर आहे असा ठाम भाव त्यांच्या मनामध्ये असल्यामुळं चुकीच्या गोष्टी सुद्धा त्या किती योग्य आहेत अशा प्रकाराने ते शिक्षकांना आणि पालकांना समजावून सांगतात आणि तीच गोष्ट त्यांच्या मनामध्ये कायम घर करून राहते. आणि म्हणून मंडळी असा मुलगा किंवा अशी मुलगी भविष्यामध्ये उत्तम नागरिक बनू शकत नाही. त्यांचं भविष्य अंधकारमय होण्याची शक्यता असते आणि यासाठी मुलांच्या चुकांना पाठिंबा देण्याऐवजी त्यांना योग्य अयोग्याची जाणीव करून द्या, परिणामांची जाणीव करून द्या, जेणेकरून ही मुलं आदर्श नागरिक बनतील. धन्यवाद.